नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। खंडणी प्रकरणामध्ये CID वाल्मिक कराडला घेऊन आता केस कोर्टाकडे रवाना झालेली आहे आणि थोड्याच वेळात कराडला घेऊन CID आता कोर्टामध्ये दाखल होणार आहे आणि कराडला कोर्टात नेताना पोलिसांचा मात्र मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला पाहायला मिळतोय। आरोपी वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे हे केस कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। वाल्मिक कराडवर कोर्ट काय निर्णय देणार याकडे सध्या राज्याचं लक्ष लागलं आहे। माझे सहकारी सागर सुरोसे आपल्याला सविस्तर माहिती देतील। सागर, सुमित, आपण पाहिले की खरं तर वाल्मिक कराडची जी 14 दिवसांची कोठडी होती ती आता आज समाप्त होते आणि आज या ठिकाणी वाल्मिक कराडला जे आहे ते बीडहून केजच्या न्यायालयामध्ये पोलीस घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतात। CIDच्या कस्टडीमध्ये वाल्मिक कराड जे आहे ते गेले 14 दिवसांपासून होता आणि आज या संदर्भातली सुनावणी जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्यापूर्वीच या ठिकाणी मोठी लगबग जी आहे ती केज अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तैनात करण्यात आले। त्याचबरोबरीनं वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे हे देखील आता केज न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी थोड्याच वेळात वाल्मिक कराडला देखील केज न्यायालयामध्ये CID जे आहे त्या ठिकाणी घेऊन येणार आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 14 दिवसांची जी कोठडी होती त्या कोठडीनंतर आज खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला जे आहे त्या ठिकाणी CID पोलीस आता घेऊन येत आहे आणि आज नक्की या कोर्टामध्ये काय सुनावणी होते। खरं तर आज सुट्टी होती, मात्र विशेष न्यायालय जे आहे त्या ठिकाणी सुरू होतं आणि या संदर्भात आज या ठिकाणी सुनावणी होणार आहे। तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो केजच्या सत्र न्यायालयाबाहेर लावण्यात आलेला आहे। आपण पाहतोय शहरात सर्वत्र या ठिकाणी पोलीस जे आहे ते तैनात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण शहराला आता पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। वाहतूक जे आहे ते अनेक ठिकाणची रोखली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबरीनं आज खरं तर कोर्टामध्ये कशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो दोन्ही पक्षांकडून होतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण पाहिले की गेल्या 14 दिवसांपासून कोठडीमध्ये जो आहे तो वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराड हा खंडणीतला आरोपी आहे। खरं तर वाल्मिक कराडवर 302 म्हणजेच खुनाच्या गुन्ह्यात देखील त्याचा सहभाग करावा अशी मागणी सातत्याने देशमुख कुटुंबीय आणि त्याचबरोबरीनं राजकीय नेत्यांकडून होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच आज या संदर्भातली जी सुनावणी होते या सुनावणीमध्ये नक्की काय निर्णय होतोय। 302च्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला देखील आणलं जाते का, आरोपी बनवलं जाते का, याकडे देखील सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे आणि एकंदरीतच मोठा उहापोह जो आहे तो आज पाहायला मिळणार आहे। खरं तर आज सुट्टीचा दिवस असतानाही कोर्ट चालू ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी या एकंदरीतच आजच्या सुनावणीमध्ये नक्की काय निष्कर्ष निघतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। दोन्ही बाजूने युक्तिवाद जे आहे ते केले गेलेच आपल्याला पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी केज कोर्टामध्ये या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे। बरोबर आहे, पोलीस प्रशासनाने देखील मोठा बंदोबस्त ठेवला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।